समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. आपल्या सर्वांना विनंती आहे भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील 16 विधान परिषद जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. त्याच्यामध्ये सातारा, सांगली सातारा या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचा देखील समावेश आहे. त्या अनुषंगाने कार्यक्रमाची माहिती देणे, आचारसंहितेबाबत आपल्याला माहिती देण्यासाठी आजची प्रेस कॉन्फरन्स माननीय जिल्हाधिकारी सरांच्या अध्यक्षतेखाली. ठीक आहे. सर्वांना नमस्कार. सर्वांचं आजच्या या परिषदेमध्ये स्वागत आहे. आता कांबळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे राज्यामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या विधान परिषदेसाठी आहेत त्या आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे प्रलंबित होत्या. विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांमधनं विधान परिषदेवर जे सदस्य निवडून जातात त्या निवडणुकांचा याच्यामध्ये समावेश आहे. आपल्या सातारा आणि सांगली जिल्ह्याचा विचार केला तर या दोन जिल्ह्यांचा मिळून एक मतदारसंघ आहे. ज्या स्थानिक स्वराज्य संस्था अर्बन आणि ग्रामीण म्हणजे शहरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत या ज्या आहेत यांच्या सदस्यांमधनं जे विधान परिषदेवर सदस्य निवडून जातात यांची मुदत संपलेली होती 5/12/2022 ला. पण आपल्या सर्वांना कल्पना आहे की त्यानंतर वेगवेगळ्या कारणामुळे ज्या काही कोर्ट मॅटर्स पेंडिंग होत्या त्याच्यामुळे यांच्या निवडणुका झालेल्या नव्हत्या आणि आता आपल्याकडच्या निवडणुका या प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्याच्या अनुषंगाने मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी भारत निवडणूक आयोगाकडे जो काही अहवाल पाठवलेला होता त्यानुसार आता या निवडणुका लागलेल्या आहेत. आता ज्या निवडणुका लागल्या त्याच्यामध्ये पुणे पण आहे, आपल्याकडचं सातारा सांगली पण आहे आणि सोलापूर पण आहे आणि इतर बरेचसे आहेत. राज्यातले जवळपास 16 मतदारसंघ आहेत. या सर्व मतदारसंघासाठी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झालेला आहे. आपल्याला पण ती प्रत मिळालेली असेल, परंतु आपल्या माध्यमातून या जिल्ह्यातील जे काही संभाव्य इच्छुक आहेत त्यांच्यासाठी त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना पण या निवडणुकीची माहिती व्हायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही आपल्याला निमंत्रित केलेलं होतं. कार्यक्रम जो निवडणूक आयोगाने प्रसिद्ध झाला आहे त्यानुसार 25 मे 2026 रोजी या निवडणुकीकरिताची अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. म्हणजे त्या दिवसापासून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये नामनिर्देशन पत्र स्वीकृत होण्यासाठी सुरुवात होती. नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठीचा जो अंतिम दिनांक आहे तो 1 जून 2026 सोमवार हा असणार आहे. त्यानंतर छाननी जी आहे ती 2 जूनला निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये होईल आणि त्यानंतर उमेदवारी अर्ज जे म्हणजे वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवार असतील त्यांच्यापैकी ज्यांना उमेदवारी मागे घ्यायची आहे ती 4 जून 2026 गुरुवारपर्यंत घेण्याची मुभा राहणार आहे आणि त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे मतदान जे आहे ते 18 जून 2026 रोजी पार पडेल आणि मतदानाची वेळ जी आहे ती सकाळी 8 पासून सायंकाळी 4 या दरम्यान राहणार आहे. कारण ही वेळ 4 वाजेपर्यंत यासाठी ठेवलेली असणार आहे की मतदारांची संख्या जी आहे ती फार मर्यादित असते आणि मतदान केंद्र पण पुरेशी असणार आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकेल आणि मतमोजणी जी असणार आहे ते 22 जून 2026 रोजी सोमवारी असणार आहे आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा कालावधी जो आहे तो 25 जून म्हणजे नोटिफिकेशन वगैरे प्रसिद्ध करण्याचे त्याच्या अगोदर आपल्याला करावं लागतं. 25 जून 2026 म्हणजे एकंदरीत 1 महिन्याचा हा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी सांगली हे कार्यरत राहणार आहेत. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आपल्याकडचे RDC दोन्ही जिल्ह्यांचे जे आहेत ते असणार आहे. मतदार नोंदणी अधिकारी पण जिल्हाधिकारी सांगली आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी पण RDC सांगली आणि सातारा हे राहणार आहे. तर या निवडणुकीकरिता पूर्वी आचारसंहितेच्या बाबतीमध्ये ज्या बाबी होत्या त्याच्यापेक्षा आता 2016 मध्ये जो केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये लोकसभा आणि विधानसभेप्रमाणेच आचारसंहिता या निवडणुकीकरिता सुद्धा अंमलात येणार आहे आणि त्यामुळे आता नवीन प्रकल्पाच्या घोषणा करणं किंवा या बाबींवर मर्यादा येणार आहे. मग उद्घाटन करणं असेल किंवा बाकी सर्व ज्या
काय करावे काय करू नये हे जे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी आपण प्रसिद्ध करत असतो, सगळ्यांना जी माहिती देत असतो तीच याही वेळेस लागू राहणार आहे. आणि त्यामुळे सर्व पदाधिकारी किंवा लोकप्रतिनिधी यांच्या आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यावर काही मर्यादा या आचारसंहिता कालावधीमध्ये असणार. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा.